सगळं फ्री लंगर इकडं आहे आणि आता हे सगळं आपण एन्जॉय करणारे बघूया काय काय फ्री लंगरमध्ये खायला. चला नमस्कार. चला आता आपण लंगरला चाललोय. खरं तर काय आहे श्रीनगर जम्मू श्रीनगर नॅशनल हायवे लांबर आहे. लांबर आपण लंगर म्हणतो. चला पहिलं काय आहे थोड़ा ही दे दो चेक करने के लिए. क्या है एक मुझको भी दे दो. एक तिघा रहता है क्या? हे मला ते सोय आपण काय खातो ते हा फ्रेंच फ्राईज. इकडं काय हा बघा इकडं पण लंगरचं सगळं लावलेलं आहे. बाबा का लंगर. आता काय इथं क्या है घे ना एक दे दो दाल वड़ा एक. चल आई पण जातोय सर. हे बघा माग सगळं असं लंगर आहे. उचकी लागली खरं तर बटाटा वडा ट्राय केला. आता पुढचं आणखीन बघू आपण काय 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 आहे. आता बघा इथं राईस वगैरे आहे आणि आता पुढं आणखीन बघूयात काय 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 काय. अमृतसर पंजाब. काय नको पास्ता नको. पास्ता नाही आवडत. पास्ता नाही आवडत. कसा आहे गुडर गुडेस्ट गुड. मोहब्बत का शरबत. आता बघा मोहब्बत का शरबत आहे. आधा जास्त रिस्क नको घ्यायला. थोडंच घेऊ आपण. हे बघा इथं भेळ आहे. चायनीज राईस आहे. पाणीपुरी. वा 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 वा. सागर कसं आहे स्वप्नील. मेरे को एक दे दो ना. चला ले पूरा गाड़ी. पानीपुरी छान. छान आहे ना. काय आहे पास्ता परत आहे का. गरम काय आहे गरम आहे का. छान आहे ना. पाणीपुरी वडे आणि इकडं वेगळंच काहीतरी आहे. क्या है आपके पास चाइनीज. बेळ मुरमुरा हे घ्यायचं का. चिवडा आणलाय करून आपण. अबे साले. क्या है चीला. बेसन का चीला. हाँ क्या एक दे दो ना टेस्ट करने के लिए. एक बघा प्रत्येकाने आपापले वेगवेगळे भंडाऱ्याचे स्टॉल लावलेत आणि स्वतःहून ते दान करतात. इकडं वेगळं काहीतरी. आता इकडं काहीतरी आहे. क्या है ले जाओ. काय मिसळ भात पोहे. काय आहे सोयाबीन भाजी. ते शेवटचं काय आहे. शेवटचं बेसन पकोडा घे ना. थांब ना पहिले बेसन पकोडा खाऊ दे. थांब स्वप्नील धर रे. ब्रेड पकोडा ना. नाही बेसन पकोडा. वडे
चहा खारी पण आहे राव लंगर मध्ये. बघू बघू टेस्ट. चहा हो चहा पण गरम आहे मस्त आहे. इकडं लंगर चालू आहे आणि आजूबाजूचा निसर्ग एकदा बघा. असलं ह्याच्यात मस्तपैकी खाणं चालू आहे. चला चहा खारी झाला आता काय हो काय 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 थांब पाणीपुरी रिटर्न पापडी आहे ना. हा का कुठलं खारी खारी घ्या ना स्वप्नील खारी घे. पापड पाणीपुरी या आणि खाऊन जावा एवढंच. मजा आहे का नाही स्वप्नील लंगरला. पाहिजे ते खा. हे बघा आवडीचा पदार्थ आला आता. घे ना एक कचोरी दे ना. बस बस बस. कचोरी समोसा समोसा नको. कशी बघ टेस्ट बघू ना. बघू टेस्ट करून कसं आहे. चला आता हे काय वड चाय पकोडा पाणीपुरी फिरसे. चला आता डोसा. या बाजूला ना या इकडे टेस्ट करू. ओ आळणी 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 बोले भक्ती मंडल दिल्ली 6. डायरेक्ट भोजन आहे भोजन. काय काय आहे. दाल इसमें रोटी पोटॅटो आणि रोटी. काय घेतोयस मित्रा. मूग डाळ राईस खा बरं कसं आहे सांग. चांगलं आहे. नमक नमक. जेवणाचे मेनू आहेत त्याच्यामुळे आता काय लगेच जेवायला नको. थोडं आणखी स्टार्टर वगैरे बघू काय काय वेगळंच. तिखट पाणीपुरी काय काय विषय. क्या है नाम क्या है इस डिश का. कांजीवाडा. वडा म्हणले मग तिखटच आलं ना. ग बस हा का कांजीवाडा हाजमोला. चला अशा प्रकारे लंगर आपण सगळा पाहिलाय. सगळे वेगवेगळे पदार्थ पाहिले. खरं तर त्यांच्या प्रादेशिक टेस्टमध्ये ते सगळे होते. आपल्याला जेवढं चांगलं वाटलं तेवढं ते घेतलं. आता इकडं काय बघू ना आपण. काय आहे फोटो आहे का. हा बघ फोटो. तुझं स्वप्नील तुझं स्वप्न पूर्ण होणार. तुला त्यांच्यासोबत फोटो काढायचा आहे ना. इथं काढायचा बानी हाल सेल्फी पॉइंट. असा हा सगळा लंगर फिरलोय आपण आता मस्तपैकी. आता आतमध्ये बघा इकडं आपण आता थांबलो होतो. आतमध्ये ते सगळं काय खाल्लं रे आपण. काय होते ते. अबे साले अबे साले. चाट नाही त्याला काय म्हणतात. सगळ्याला काय म्हणतात विसरलो राव नाव. भंडारा होता तो सगळा पाहिला. आणि आता बाहेर सिक्युरिटी बघू ना आपण कशी टाईट आहे बघा. माझ्या मागं वरती ते दिसतंय ना हे बघा.
तुम्हाला दिसत नाही. पुढे बेस कॅम्प पुढे, हां बघा इथं एक बेस कॅम्प आहे, तिथं सगळं पोलिस थांबते, सगळी सिक्युरिटी टाईट आहे. आणि मला वाटतं हेलिकॉप्टरचा पण आवाज येतो, हेलिकॉप्टरने पण एकदम सिक्युरिटी टाईट आहे. डोंगरांवरती वगैरे सगळीकडं एकदम आर्मी, जिकडं तिकडं आर्मी आहे. बघा यालाच बघा ना किती आर्मी लावली, इथे एक आहे, तिकडे एक आहे, इकडे एक आहे. अशी फुल आर्मी आहे आणि फुल सिक्युरिटी आहे. आणि हे वरती बघू शकता बघा, डोंगराच्या वरती कॅम्प आहेत आणि या झाडांमध्ये पण चालतायत. आता कॅमेऱ्यात नाही दिसणार, पण मला दिसतं ते इकडं चालत एवढी सगळी सिक्युरिटी इकडे एकदम टाईट आहे. कारण की अमरनाथ यात्रा ही सगळ्यात रिस्की यात्रा मानली जाते. खूप रिस्क असते, खूप आतंकवादी देखील असतात आणि त्याच्यामुळं सगळं खूप रिस्की काम असल्यामुळं सिक्युरिटी खूप टाईट आहे. चला, अशी ही आमची अमरनाथ यात्रा आणि त्यात आज आमचा पहिला मुक्काम असणार आहे तो बनिहाल बेस कॅम्पमध्ये. लेट झाल्यामुळे आम्हाला इथेच थांबावं लागलं. तर इकडे यात्रेकरू निवास वगैरे आहे, सगळी सोय उत्तम आहे. आपण लंगर वगैरे पाहिला, सगळं एरिया फिरलो. मग संध्याकाळी सहज आर्मीवाल्यांसोबत गप्पा मारत बसलो. हे आहे ते केरळाचे आहेत, मग त्यांच्यासोबत आम्ही गप्पा वगैरे मारलं की एवढी सिक्युरिटी का, दर्शन कसं होईल, पुढचे सगळे प्रवासाची माहिती, आम्हाला कसं सोडतील, किती वाजता सोडतील, कॉन्वे असेल का, काय असेल, हे सगळ्या गप्पा आम्ही तिथे मारत बसलो. त्यांनी पण सगळी माहिती आम्हाला दिली. कारण तो प्रवासच असा होता ना की झोप लागत नव्हती. मग काय करायचं, मग आम्ही गप्पा मारत बसलो. जेव्हा आर्मीवाल्यांशी आम्ही गप्पा मारत होतो तेव्हा वडिलांची देखील आठवण येत होती, कारण वडील देखील एक आर्मी रिटायर पर्सन होते. त्यांनी देखील त्यांच्या काळात अशीच ड्युटी केली असेल याची प्रचिती येत होती. तर अशी ही आमची अमरनाथ यात्रा चालू आहे आणि आमचा पहिला मुक्काम आज बनिहाल येथे झालेला आहे. इथला व्लॉग तुम्हाला मी दाखवलेला आहे. तर पुढचा अख्खा प्रवास मी तुम्हाला व्लॉगद्वारे दाखवणार आहे. तर गणेशजी जाधव या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.